श्लोक 14. ततस्य विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत. अर्थ, तेव्हा आश्चर्याने पूर्ण रोमांचित शरीर झालेला असा तो अर्जुन देवाधी देवाला मस्तक लवून प्रणाम करून हात जोडून असे म्हणाला की. विवरण. मागील श्लोकात भगवंताने आपल्या विभूती अर्जुनाला सांगितल्या होत्या. नंतर त्याने असे हे सांगितले होते की या अगदी थोड्याशा व खूपच प्रमुख अशा गोष्टी आहेत. खरे तर हे सर्व चराचर विश्वच माझ्या म्हणजे परमेश्वराच्या एका अंशात स्थित आहे. हे सारे विश्व परमेश्वरानेच व्याप्त आहे. मग अर्जुनाचे मनात थोडी उत्सुकता व थोडी शंकासुद्धा निर्माण झाली. त्याने अत्यंत विनयाने भगवंताला ते आपले रूप मला दाखवा अशी विनंती केली होती. ज्ञानदेव असं वर्णन करतात की ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. ते रूप कसे आहे तर ते मुद्दल रूप तुझे जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे व्याजे घेवो येसी. असे ते रूप पाहण्याची अर्जुनाला अगदी तीव्र इच्छा झाली होती. ती त्याने भगवंताजवळ व्यक्तसुद्धा केली आणि भगवंतानेही लगेचच अगदी आपले विराट रूप अर्जुनापुढे प्रगट केले. ते पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याचे अंगावर रोमांच उभा राहिले आणि हात जोडून तो भगवंतापुढे नतमस्तक झाला. भगवान श्रीकृष्णाचे ते अलौकिक सामर्थ्य खरोखरच खूप आश्चर्यकारक असेच होते. कारण श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर अर्जुनासमोर मानवी रूपात म्हणजे जडदेहात उभा होता. अशावेळी हे सर्व सामर्थ्य त्याने प्रगट केले आहे. महाभारतात भीमाला हनुमंताने आपले विराट रूप दाखवल्याचा उल्लेख आहे, पण तो सूक्ष्म देहाने भीमापुढे आला होता. म्हणूनच कृष्णाचे आधी असे कोणी केल्याचे कोणी पाहिले किंवा ऐकलेले नव्हते. किंवा असाही एक उल्लेख आहे की श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाचे राजसभेत शिष्टाई करण्यासाठी गेले होते तेव्हा दुर्योधनाने त्याला कैद करण्याचा घाट घातला होता आणि त्यावेळी त्याने आपले असेच मोठे रूप म्हणजे त्याने आपला फक्त तो देह खूप मोठा केला होता असे वर्णन महाभारतात आहे. पण ह्या अशा विराट रूपाचे विलक्षण दर्शन मात्र ह्याचे आधी कोणालाच झालेले नव्हते आणि हे असे दर्शन झाल्याने अर्जुन अगदी आश्चर्यचकितच झाला व हात जोडून भगवंताचे वर्णन आणि स्तुती करू लागला. काय ते आपण पुढील श्लोकातून पाहणार आहोत. इथे आपण थांबूया.